श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, काही गोष्टींसाठी कारणे देणे बंद कर, कारण कारणे देऊन फक्त मागे राहण्याचे कारण असते. आणि जो कोणी कारणे न शोधता ते कर्म करण्यास पुढे होतो त्याला ते सर्व काही मिळते. तुझी चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. याचा मनपूर्वक स्वीकार केल्यास तुम्ही आज तेही प्राप्त कराल जे तुम्ही कधी विचारात देखील घेतले नव्हते. देव तुमच्या मोठ्या आशा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्यापुढे उपस्थित आहे. तुम्ही फक्त लक्षपूर्वक हा संदेश ऐकावा. तुम्ही जे म्हणत आहात ते मिळण्याची वेळ जवळच येत आहे. देव म्हणतात, बाळा, तू जर भेटवस्तूंची वाट पाहत आहेस तर तुला कर्म करत पुढे जावे लागेल, कारण मी जागोजागी देवदूतांसोबत त्या भेटवस्तू तुझ्यासाठी ठेवल्या आहे. पण तुला पाऊले उचलून ते कर्म करत पुढे जावे लागेल. जेव्हा काही मौल्यवान संधी आणि मौल्यवान गोष्टी तुझ्याकडे येऊ लागतात, सहजतेने त्या मिळू लागतात, तेव्हा तुला त्याची किंमत भासत नाही. म्हणून मी त्यात तुझ्या काही अंतरावर ठेवले आहे. तू जसजसा कर्म करत पुढे जाशील तेव्हा तेव्हा तुला योग्य वेळेत त्या सर्व दिल्या जातील. बाळा, मी तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद घेऊन आलेलो आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. दुर्लक्ष केल्यास तुम्ही खूप काही आशीर्वाद गमावाल. तेव्हा पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुमचे इच्छित प्राप्त होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. आयुष्य खूप काही असे दाखवतं. जेव्हा तुम्ही पाहता की काही गोष्टी तुमच्यासाठी बंद झाल्या आहेत, काही दरवाजे तुमच्यासाठी बंद झाले आहेत, तेव्हा काही नवीन दरवाजे त्या क्षणाला तुमच्यासाठी उघडू लागतात. तुमच्यासाठी आज काही जात असेल तर उद्या तुमच्यासाठी काहीतरी नवीन येत असेल. नवीन आयुष्याची सुरुवात करत असताना देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण देवाची योजना तुमच्या पाठी आहे. तुम्ही ते सर्व काही करत चला आणि मग बघा, तुम्ही चमत्काराला आकर्षित कराल. मोठमोठ्या गोष्टी घडू लागतील ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे. तुमच्या मार्गावर तुम्हाला ते मिळेल जे तुम्हाला हवे आहे. देव म्हणतात, काही लोकांना कर्माच्या बाबतीत काही चुकीचे कर्म केल्यामुळे त्या चुकांचा सामना करावा लागतो. काही कठीणाईचा सामना करावा लागतो. पण त्यांनी ते भोगून घेतल्यावर ते त्रास संपतात. सर्व काही चांगलं होत जातं. म्हणून चिंता करत रडत बसणे हा काही उपाय नाही. जर तुम्ही आपल्या अंतर्मनामध्ये काही शोधत असाल तर देवाला शोधा. तिथे देवाला विराजमान करा. देवाचे नामस्मरण करा. देव तुझ्या अश्रूंना एक दिवस थांबवतील, कारण ते अश्रू विनाकारण येत नाही हे देवालाही माहीत आहे. काही ठिकाणी तुम्हाला वेदना होतात, त्रास होतात, काही कठीण वाटू लागते. त्यावेळेस तुम्ही परमेश्वराचा धावा करता आणि देवही तुम्हाला मदत करायला येतात. मदत कुठल्याही रूपात तुम्हाला प्राप्त होते. देव म्हणतात, बाळा, कधी कधी तुझे सुख इतरांच्या डोळ्यात खुपू लागते, पण तुझे दुःख कुणालाही दिसत नाही. तू काय त्रासात आहे, तू काय पाहत आहेस हे कोणालाही दिसत नाही. सर्व लोक पाहतात ते तुमचे सुख, आनंद, कारण तुम्ही देखील तुमचे दुःख आवरून लोकांना फक्त सुख दाखवता, तुमचा आनंद दाखवता आणि दुःख मात्र आपल्या मनाच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवता. तेव्हा ते देवाला दिसणार नाही असे तुम्हाला वाटते का? तर असे म्हणणे चुकीचे ठरेल, कारण देव प्रत्येक ठिकाणी आहेत. तुमच्या अंतर्मनातले दुःख ओळखण्याचे सामर्थ्य देवाव्यतिरिक्त कुणातही नाही. खूप काही वर्षांनी आलेला आजचा दिवस आहे जो तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा योग घेऊन आलेला आहे. तुम्ही तुमच्या मनातील इच्छा देवापुढे व्यक्त करा आणि काही काळातच तुम्ही पाहाल की तुमच्या मनातील, तुमच्या हृदयातील ती इच्छा पूर्ण केल्या जात आहे. लक्षात ठेवा, इच्छा त्यांच्याच पूर्ण होतात जे आपले कर्म करत पुढे जातात.
देव म्हणतात आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही भरभराट आनंद घेऊन आलेला दिवस आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, हा संदेश ऐकत असताना देव तुमच्या खोल मनावरच्या इच्छांना सुद्धा जाणत आहे. तुम्ही जेव्हा विचार करता आणि खूप काही मागू लागता तेव्हा देवाला तुमच्या मनातील प्रत्येक गोष्ट माहीत आहे. तुम्हाला ते सर्व काही मिळणार आहे. फक्त धैर्य आणि धीर ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडू लागेल. देव म्हणतात बाळा, तुला हे मौल्यवान जीवन मिळालं आहे. या जीवनात तुला काय करायचं आहे आणि यातून काय दूर करायचं आहे हे तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे. बाळा, मी तुझ्यासाठी आशीर्वाद घेऊन आलो आहे. तुम्हाला जे काही नकोसे नाते आहे, जे काही नकोसे लोक आहेत, त्यापासून दूर जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. पण ते प्रयत्न तेव्हाच सफलतेत परिवर्तित केल्या जातील जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान चिंतन करत असाल. देवाचे नाम घेत असताना तुम्ही जर ती प्रार्थना केली तर प्रार्थना ऐकल्या जाते. माझ्या मुला, या संदेशाकडे आज चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुझे जीवन बदलण्याच्यासाठी खूप काही महत्त्वाचे आशीर्वाद येत आहेत. त्या आशीर्वादांना गमवायचे नसेल तर हा संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकल्यास ते सर्व काही प्राप्त होतील. तुमचे माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच संदेशला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मी देवा, मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. तुमच्या हृदयातील वेदना दुःख दूर करणारा हा संदेश आहे. तुम्ही जेव्हा ऐकायला घ्याल त्याच्या काही क्षणानंतरच तुम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आकर्षित करत आहात. माझ्या मुला, मला तुझी मदत करायची आहे. बाळा, माझ्या शब्दाकडे तुझे लक्ष असू दे. मी फक्त ह्यापुरता देत नाही की तुला तात्पुरते मिळावे, तर मी तुला निरंतर ते आशीर्वाद मिळावे यासाठी, तुला आशीर्वादित करण्यासाठी आज तुझ्यापुढे आलो आहे. मी आज तुम्हाला या संदेशातून प्रोत्साहित करायला आणि उत्साहित करण्यासाठी आलो आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी माझी मदत हवी आहे आणि त्या ठिकाणी ती मागण्यासाठी घाबरून जाऊ नका आणि निराश होऊ नका. कारण तुमची घाबरण्याची वेळ संपली आहे. तुमची खूप काही भीतीची वेळ संपली आहे. देवाने तुमच्या मनातून ते भय, भीती काढून टाकणारे आशीर्वाद या संदेशातून तुम्हाला दिले आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी स्वतःला एकटे प्राप्त करता त्याच ठिकाणी आता देव तुमच्यासाठी ती योग्य मदत घेऊन आले आहे. तुम्ही पुढे वाटचाल करत कठीणात कठीण जरी दिसले तरी पुढे चालत राहा. कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे, तुमचे रक्षण करत आहे. तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारा हा संदेश आहे. ज्या क्षणाला तुम्ही या संदेशाला स्वीकार कराल तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतील. माझा देव महान लिहायला विसरू नका. देव तुमची काळजी घेत आहे. जर तुम्ही हा संदेश प्राप्त केला आहे तर तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात, जे अद्भुत आशीर्वादाने परिपूर्ण केल्या जात आहे. तुमच्या मनातील भीती काढून टाकण्यासाठी आणि तुमच्या मनाला मजबूत आणि खूप काही आशीर्वाद देण्यासाठी देवाने हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे. स्वतःला एकटे करू शकत नाही हे मान्य करा आणि मला मदतीसाठी आवाज द्या. देवाच्या अमर्याद क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वामी मला मदत करा असे म्हणा. आपण एकत्र राहून काहीही करू शकतो. तुम्ही विश्वास ठेवल्यास तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतील. तुम्ही अविश्वास दाखवल्यास घडणाऱ्या गोष्टीही तुमच्यापासून दूर जाऊ लागतील. म्हणून मनातील विश्वास कायम ठेवा. देव तुमची कुठल्या ठिकाणी मदत करणार आहेत हे तुम्ही जाणू शकत नाही. कारण देव सर्व काही गुपित ठेवून तुम्हाला आशीर्वादित करत आहे. या 24 तासात तुम्ही देवाची मदत, देवाकडून आशीर्वाद
आणि हवे ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज आहात? जर सज्ज असाल तर तुम्हाला ते सर्व काही मिळेल. तुम्ही तुमच्या जीवनातील धोक्यापासून, त्रासापासून दूर केल्या जाल आणि तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील. विसरून जाऊ नका की देवाची मदत कुठल्याही क्षणी तुमच्यापर्यंत येत आहे. तुमच्या मनातील भीती, भय काढून टाकणारा हा स्वामींचा खरोखर दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. त्यामुळे तुमच्या मनातील ते सर्व काही नैराश्य संपून, तुमचे ताण तणाव संपून तुम्हाला सुखाची आशा मिळणार आहे. तुमचे ते कार्य जे आजपर्यंत अर्धवट होते तेही पूर्ण केल्या जाईल. तुमच्या संरक्षणासाठी आणि तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी आज देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, तुम्हाला काही धोक्यांपासून सावधान करण्यासाठी या संदेशाची योजना करून तुमच्यापर्यंत आले आहेत. तुम्ही जर याचा स्वीकार केल्यास तुमच्या जवळचीच लोकांपासून तुमचे संरक्षण केले जाईल. जे कोणी तुमचा विरोध करत आहेत, जे कोणी तुमच्यासाठी कट कारस्थान रचत आहेत, त्यातून तुम्हाला सोडवले जाईल. आशीर्वाद मान्य असल्यास होय स्वामी, मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. देवा, स्वामी देवा, मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आजचा हा संदेश तेच ऐकू शकतात जे माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होण्याची कल्पनाशक्ती आणि संपूर्ण विश्वास ठेवतात. कारण जे तुमच्या कल्पनेत आहे ते आता तुम्हाला साक्षात मिळण्याची वेळ जवळ आली आहे. घाबरणे सोडा. भय, भीती यापासून तुम्हाला हा संदेश दूर नेत आहे आणि तुमच्यावर मौल्यवान आशीर्वादांचा वर्षाव करणारे आशीर्वादही येत आहे. तुमच्यासाठी शक्तिशाली देवाचा हा संदेश आहे. देव म्हणतात, बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही सर्व माझे मुलं आहात. मी तुम्हाला निर्माण केले आहे आणि म्हणून माझे तुमच्यावर प्रेम आहे. जे एका आईचे आपल्या बाळावर असते त्याप्रमाणे मी तुमचा सांभाळ करत आहे. माझ्या मुलांनी कधीही चुकीच्या वाटेवर जाऊ नये यासाठी मी त्यांना मौल्यवान क्षण देत असतो. जसे की हा संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर ही तुमच्यासाठी एक पर्वणी आहे, एक संधी आहे. ती सोडून पुढे जाऊ नका. तुमच्यासाठी ते द्वार जे तुमच्या नशिबाचे आहे ते उघडल्या जात आहे. कारण काही काळापासून तुम्ही जो काही संघर्ष करत आहात तो मी पाहत आहे आणि आता या मोठ्या संघर्षानंतर तुमचा मोठा विजय देखील निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही दयाळू देवाचे बाळ आहात. माझी दया तुम्ही आता पाहणार आहात. तुमच्या चिंता, क्लेश आणि खूप काही त्रास दूर होण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी तुमच्यापर्यंत हा संदेश पाठवत आहे. तुम्ही जरी लांब असाल, कुठे असाल, माझे स्मरण करत असाल तरीही मला दूर मानू नका. मी तुमच्या जवळच आहे. बाळा, मी तुमच्या हृदयात प्रवेश केला आहे. कारण तुम्ही नाम जपामुळे माझे अस्तित्व मान्य केले आहे आणि त्यामुळे मी तुमच्या हृदयात आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला माझी चिन्हे दिसून येतील. तुम्ही हृदयातून नामस्मरण करा. मी तुमच्या जवळच आहे. चिंता करणे सोडा आणि आपल्या हृदयातील त्या आवाजाला ओळखा. कारण मी तुमच्या हृदयातून तुमच्याशी बोलत आहे. जेव्हा तुम्ही खूप काही कठीण प्रसंगातून जाता तेव्हा देखील मी तुमच्या सोबत असतो. तुम्हाला त्यातून काढणारे मार्गही दाखवत असतो. माझे संदेश टाळू नका, कारण ते तुमच्यासाठीच महत्त्वपूर्ण आहेत. जेव्हा मी तुम्हाला शक्ती देऊ इच्छितो तेव्हा मी तुम्हाला शक्ती देतो. तुमच्यात माझी दैवी शक्ती आहे. दयाळूपण, सत्य आणि प्रेमाचा मार्ग निवडा. तुम्ही एक महान मोठ्या योजनेचा भाग आहात. तुम्ही हे आत्मसात केल्यास तुमच्याजवळ काहीही नकारात्मक उरणार नाही.
नेहमी लक्षात घ्या की देव तुमच्यासाठी तुमच्या नशिबाचे द्वार उघडतात, पण तुम्ही त्यात प्रवेश करण्यास तयार असाल तेव्हा ते सर्व काही घडू लागते जे तुम्हाला हवे आहे. मी जेवढे व्यक्त करतो त्याहीपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो. मी तुमच्यासाठी तेथे आहे आणि माझी कृपा तुमच्यासाठी पुरेसी आहे. मी जेव्हा तुम्हाला ते सर्व काही देण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही ते स्वीकारण्यास सज्ज असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. या क्षणालाही जे माझे प्रेमळ बाळ माझा आशीर्वाद प्राप्त करण्यास स्वीकार करण्यास सज्ज आहे त्याला ते आशीर्वाद प्राप्त होतील. समस्या संपतील, आधार मिळेल, आनंद मिळेल. दैवी शक्तीचा संदेश तुम्ही ऐकत आहात. स्वामी शक्तीवर अपार श्रद्धा ठेवा, कारण जेव्हा दैवी शक्ती स्वामी शक्ती तुम्हाला सहाय्य करते तेव्हा अचानक काही गोष्टी घडू लागतात ज्या तुमच्यासाठी आजपर्यंत अशक्य होत्या, त्या देखील गोष्टी घडू लागतात. देव म्हणतात, बाळा, पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तू माझं अधिक प्रिय बाळ होशील, कारण माझे आज दिलेले आशीर्वाद हे तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आहेत, तुझ्यासाठी पुरेसे ठरणार आहेत. माझी कृपा तुम्हाला प्रेम करुणा असलेल्या मनुष्यात बदलते. माझ्याकडे या आणि हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करा आणि माझ्या अस्तित्वात आनंद मिळवा. माझे शब्द तुम्हाला सत्याचा शोध घेण्यास, जागतिक कुटुंब म्हणून एकत्र येण्यास प्रेरित करू दे, कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्हाला शाश्वत प्रेम मी प्रेरित करतो, कारण तशी माझी तुम्हाला आज्ञा आहे की तुम्ही ते सर्व करावे जे तुम्हाला हवेसे वाटत आहे. मग तुम्ही जर एखादे नाते घट्ट करू पाहत इच्छित असाल तर ते देखील घट्ट केल्या जाईल, पण तुमचे अंतःकरण शुद्ध हवे. तुमच्या मनात प्रेम, करुणा आणि दयाभाव जागृत हवा, तेव्हा तुम्हाला ते प्रेम मिळेल. देवाचे आशीर्वाद हे तात्पुरते मानू नका, कारण ते कायम स्वरूपी तुम्हाला आनंद देण्यासाठी असतात. तुमच्या नात्यातील गोडवा, प्रेम, आनंद आणि उत्साह प्राप्त करण्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. मग संपूर्ण विश्वास देवावर ठेवा, कारण ते सर्व काही घडत आहे जे तुम्हाला प्रेरित करण्यासाठी घडत आहे. देव म्हणतात, बाळा, तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहेस. तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट जी वेळेवर मिळणार आहे. तुमच्या आवाक्याच्या बाहेरही तुम्ही जे काही मागत आहात तेही तुम्हाला योग्य वेळ आल्यास प्राप्त होणार आहे. आळस करू नका. आळसापासून निरंतर दूर राहा, कारण आळस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू माना, कारण तो तुमचा वेळही घेतो आणि आळसामुळे तुम्ही प्रत्येक कामात दिरंगाई करू लागता. त्यामुळे तुमच्या हातातील संधी जाऊ शकते. म्हणून जर तुम्हाला प्रत्येक संधीचा आनंद घ्यायचा आहे, पुढे जायचे आहे, आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे, तर त्या आळसाला टाळलेले बरे. कारण आळस हा जेव्हा आपल्या पूर्ण उच्चांकावर असतो तेव्हा तो तुम्हाला खूप काही निद्राधीन करतो, तुमचा वेळ व्यर्थ घालवतो आणि तुम्हाला खूप काही कार्यात अडथळे आणण्यात, तुम्हाला निरर्थक वेळ घालवण्यात अशा ठिकाणी गुंतवून ठेवतो. त्यामुळे त्यापासून निरंतर दूर असावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. तुम्ही नाम जप करा, ध्यान करा. तुमची कुठे फिरण्यास जाण्याची इच्छा असेल तर ती व्यक्त करा आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, कारण त्यामुळे तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्ती होईल. या निसर्गात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही अधिक आनंदी होता. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडू लागतात, तुम्ही आनंदी होता. बाहेर पशुपक्षी जे काही दिसते ते तुम्हाला आकर्षित करते. याचा शुभ परिणाम तुमच्या आरोग्यावर देखील होतो. लवकरच तुम्ही एका संधीकडे वळवल्या जात आहात, ज्यामुळे तुमचे मन प्रफुल्लित राहणार आहे.
तुम्ही ते आकर्षित करत आहात, ज्यामुळे तुमचे मनात आनंद आणि खूप काही उत्साह प्रवाहित होणार आहे. माझी शक्ती तुम्हाला ते सर्व काही देणार आहे, ज्यामुळे तुमची ओळख निर्माण केल्या जात आहे. वाईट गोष्टींपासून नेहमी घाबरा, कारण वाईट गोष्टी या तुमच्या जवळ येताच तुमच्या मनाला सर्वात पहिले पोखरतात. त्या तुमच्या मनात स्वार्थ आणि द्वेष उत्पन्न करतात. त्यामुळे निरंतर जर तुम्ही दूर राहू इच्छित असाल तर वाईट गोष्टींपासून राहा, नकारात्मक ऊर्जेपासून राहा. मी तुम्हाला निरंतर ते शिक्षा देतो की ज्यामुळे तुम्ही ते सर्व काही चांगले करावे, चांगले कर्म करावे. आपल्या भाषेत, आपल्या खूप काही वर्तनात अशा काही गोष्टी ठेवाव्या ज्यामुळे तुम्ही इतरांचे अधिक प्रिय व्हाल, कारण तुमच्या बोलण्यातून तुम्ही ते व्यक्त करत असता. देव म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस, पण तू तेव्हाच ते सर्व काही प्राप्त करशील जेव्हा तू ते प्रयत्न करशील. तुझी बाजू सकारात्मक होण्यासाठी, तुझ्या जीवनातील सकारात्मक वळण घेण्यासाठी ते प्रयत्न कर, कष्ट घे. काही दिवस कष्ट करावे लागतील, पण परमात्मा तुला त्या सुखाकडे घेऊन जाईल. तुझे भविष्य उज्ज्वल आहे. घाबरून जाऊ नकोस. आयुष्यात खूप काही गोष्टी मागे सोडाव्या लागतील, पण काही गोष्टी इतक्या सुंदर प्राप्त होतील की त्यामुळे तुला जे काही सोडावे लागले त्याचा खंत तुला वाटणार नाही. तुम्ही पुढे जाऊन इतकी प्रसिद्धी मिळवणार आहात, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला सर्वाधिक देवाचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि तुम्ही ओळखले जाल. देव म्हणतात, माझ्या उपदार आशीर्वादांमुळे तू खूप काही प्रसिद्धी पावणार आहेस. बाळा, माझ्या प्रतिबिंबात तू वाढत आहेस. तू आता नकारात्मक नाही, तर तुझ्यात संपूर्णपणे सकारात्मकता निर्माण झाली आहे. मी तुझा पालन करता आहे. माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेव, कारण माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे. जेव्हा तुला एकटे वाटते तेव्हा तू एकटा नाहीस. घाबरू नको, कारण मी तुझ्या सोबत आहे. काही वेळ जाईल, पण तुम्ही जे काही प्राप्त कराल ते अखंड तुमच्या सोबत असेल. उत्तर शोधण्यापेक्षा माझ्यावर विश्वास ठेवणे अधिक शक्तिशाली आहे, कारण मी उत्तर आहे. मी तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करेन आणि तुम्हाला त्या जागी नेईन ज्या ठिकाणी तुम्हाला त्याचा शोध घ्यायचा आहे. देव म्हणतात, बाळा, तुम्ही सुख शोधत आहात, ते तुमच्या मार्गात आहे. तुम्ही प्रयत्न करावे आणि पुढे जावे. पुढे पाऊल टाकावे ते देवाच्या विश्वासावर टाकावे, कारण मी तुम्हाला सतत माझी मदत देत आहे. कृपया या संदेशाला तुम्ही टाळू नये. शेवटपर्यंत ऐकल्यास स्वामी कृपा निश्चित तुमच्यावर होईल. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक बाजू नष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक येऊ लागेल. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश प्राप्त कराल तेव्हापासून तुमच्या आयुष्यात खूप काही चांगले घडू लागेल. तुमच्या भावना, तुमच्या इच्छा देवासमोर प्रगट करा. देवाला प्रार्थना करा, कारण प्रार्थना ऐकल्या जाते. देव म्हणतात, तुम्ही तुमच्या नात्यांसाठी तो आदर, प्रेम आणि काळजी व्यक्त करता, तेव्हा तुम्ही माझ्याकडे प्रार्थना करता. त्या नात्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा कृतीतून ओळखू येते की तुम्ही त्या नात्यासोबत सुसंगत आहात, आनंदी आहात. तेव्हा मी अधिक आनंद तुमच्या जीवनात पाठवतो. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अधिक आनंदी राहावे, कारण तुम्ही त्याचे हकदार आहात. तुम्ही त्या कुटुंबासोबत अगदी आनंदी आहात, कारण ते कुटुंब तुम्हाला देवाच्या आशीर्वादाने प्राप्त आहे. प्रत्येक नाते तेव्हाच तुमच्याशी जुळते जेव्हा देवाची इच्छा आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. स्वामी शक्तीमुळे तुम्ही हा संदेश ऐकत आहात. स्वामी तिथेच संदेश पाठवतात जिथे त्यांचे भक्त ऐकण्यासाठी आतुर आहेत. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकण्यासाठी घेतला आहे तेव्हा देवाची तुमच्यासाठी कुठेतरी दूर योजना सुरू आहे. देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमची अपेक्षा पूर्ण होईल. तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडू लागतील. तुमच्या नशिबाचे बंद द्वार देव आज उघडत आहे. या 24 तासात तुम्ही एक आनंदाची बातमी आकर्षित करणार आहात. काहीही अपेक्षा करा, ती फक्त देवाकडून करा. तुमच्या सर्व काही अपेक्षा देव पूर्ण करणार आहेत. स्वामी माऊली आणि देवाची अशी इच्छा आहे की जो कोणी स्वामी प्रिय बाळ हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्यावर आनंदाचा वर्षाव व्हावा. त्यावर
देवाची कृपा निरंतर व्हावी, त्याचे कुटुंब आणि तो सुख संपन्नतेने परिपूर्ण असावा, त्याच्या जीवनातील कठीण काळ निघून जावा आणि त्याला आश्चर्यचकित करणारे आशीर्वादही प्राप्त व्हावे. देव म्हणतात, बाळा घाबरू नकोस, कारण तुला आश्चर्यचकित करणारे माझे आशीर्वाद काही काळातच तुझ्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत. जमल्यास या संदेशाला शेवटपर्यंत ऐकल्यास तू ते पाहशील जे तुला हवे आहे, जे मी तुला काही चिन्हाद्वारे किंवा काही संकेताद्वारे या संदेशातून सांगू इच्छितो. त्यासाठी तू सज्ज आहेस. माझे आशीर्वाद त्यांच्यावर वर्षाव करतील जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात, कारण मी तुमचा देव आहे. तुमच्या सर्व काही अडीअडचणी, दुःख, त्रास दूर करण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत या संदेशाचे माध्यम करून आलो आहे. जो कोणी या संदेशाचा संपूर्णपणे स्वीकार करेल त्याच्या आयुष्यातले क्लेश, कलह दूर झाल्याशिवाय राहतील नाही. तुम्ही तुमच्या अपेक्षा सांगा आणि त्या सर्व पूर्ण होताना अनुभव घ्या. या रात्रीतून तुमच्यासाठी काहीतरी अद्भुत घडणार आहे, जे तुमच्यासाठी चांगलेच होणार आहे. तुम्ही जे काही आनंद आकर्षित करू इच्छिता ते तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. तुमची प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येत आहे. मोठे आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. देवादिदेव तुमच्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आले आहे. तुमचे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा तुम्हाला परत मिळणार आहे. तुम्ही ज्यांच्यावर अधिक प्रेम करता, त्यांना आपल्या जवळ प्राप्त करू इच्छिता, ते तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाहीत, कारण त्यांना अधिक प्रेमासहित देव तुम्हाला सोपवत आहेत. देव तुमच्या सर्व काही बाजू ऐकत आहेत. तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्यासाठी सर्व काही आशीर्वाद पाठवतात. तुमचे स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ येत आहेत. तुम्ही जेव्हा हे ऐकत असाल तेव्हा तुमच्यासाठी तुमचे एक स्वप्न पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. विश्वास ठेवा, कारण हा दैवी संदेश आहे. ज्या क्षणाला तुम्ही हा ऐकायला घेतला आहे त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढवल्या जाईल आणि तुम्ही अपेक्षित आशीर्वाद प्राप्त करावे यासाठी देवावर विश्वास ठेवा. विश्वास सोडू नका. प्रार्थना करत राहा आणि कमेंट्समध्ये माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान लिहायला विसरू नका. देव म्हणतात, बाळा या 24 तासात तुम्ही तुमच्या संकटांना पार कराल. कितीही संकटे आली तरी तुम्ही पार करण्याची शक्ती माझ्याकडून प्राप्त कराल. तुमच्या अडीअडचणी दूर होऊ लागतील, कारण तुम्ही हा दैवी संदेश ऐकत आहात. माझी ऊर्जा तुम्ही प्राप्त करत आहात. जेव्हा देव आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त होतात तेव्हा अशक्य गोष्टी देखील घडू लागतात. तेव्हा तुम्ही ते सर्व काही आकर्षित कराल. तुम्हाला खूप काही प्रचुरता हवी आहे. तुम्हाला खूप काही विपुलता हवी आहे. तुम्ही त्या मार्गावर पुढे जा, कारण तुमच्यासाठी देवदूत ते आशीर्वाद घेऊन उभे आहेत. जागोजागी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत ते सफलतापूर्वक पूर्ण करणारे आशीर्वाद मी या माध्यमातून तुम्हाला देत आहे. तुमच्या आर्थिक समस्या संपतील. तुम्ही त्या विपुलतेने भरून जाल जे तुम्हाला हवे आहे. काही गोष्टी नको आहेत त्या तुमच्या आयुष्यातून लवकरच दूर करण्यात येतील. चिंतित होणे सोडा आणि खूप काही त्रासात रागात राहणे सोडा. देवाची अफाट कृपा तुम्ही प्राप्त करत आहात. तुम्ही लवकरच तुमच्या कुटुंबात एक आनंद येताना पाहणार आहात. एक आनंदाची बातमी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज आहात. देवाने तुमच्या सर्व समस्या ऐकल्या आहेत. देवाने तुमची प्रार्थनाही ऐकली आहे. आता फक्त तुम्हाला विश्वास करायचा आहे की देव तुमच्यासाठी या 24 तासात जे काही पाठवणार आहेत ते तुमच्यासाठी खूप काही आनंददायक आहे, चमत्कारिक आहे, तुम्हाला आशीर्वादित करणारे आहे. तुमच्या जीवनातील अडीअडचणी आणि त्रास खूप काही चमत्कारिकरित्या कमी होऊ लागतील. तुम्ही जर विश्वास ठेवून देवाचे ध्यान, चिंतन आणि नामस्मरण करत आहात तर तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. स्वामी शक्ती निरंतर प्रवाहित होत आहे. ती या संदेशातूनही तुमच्या मनात प्रवेश करत आहे. तुम्ही जिथे कुठे राहून हा संदेश ऐकत आहात ती जागा हा संदेश ऐकताच पवित्र होईल. तुमचे मन, हृदय पवित्र होईल आणि पवित्र आत्म्यात फक्त देवाचे ध्यान आणि चिंतन असते. तेव्हा तुम्ही मनाने पवित्र होत आहात
त्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यातील अडथळे देव नष्ट करणार आहेत. तुमच्या बाजू देव राखत आहेत यावर विश्वास ठेवा. तुम्ही देवाला तुम्हाला जे काही नको आहे ते काढून टाकण्यासाठी प्रार्थना करा, कारण प्रार्थना ऐकल्या जातात, उत्तरे मिळतात. आशा फक्त देवाकडून ठेवा, इतर मनुष्याकडून नको. कुणी धोका देतो, कुणी खूप काही वाईट रचतो, पण तेव्हा तुम्ही देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण करता धरता देवच आहे. तुमच्या आयुष्यातून वाईट निघून जाण्यासाठी देवाला प्रार्थना करा, कारण देव सर्व काही करण्यासाठी सामर्थ्यशाली आहेत. आज तुमच्यापुढे देव उभे आहेत. तुम्हीही तुमची उपस्थिती दर्शवण्यासाठी श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला बळ, सामर्थ्य आणि शक्तिवान बनवोत, कारण शक्तीची या प्रत्येकाला आवश्यकता आहे. कारण प्रत्येक कार्य शक्तीशिवाय होणे शक्य नाही. तेव्हा या भगवंताला, परमेश्वराला शक्तीचा आशीर्वाद मागा, कारण शक्तीशिवाय सर्व काही शून्य आहे. देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. तुम्ही सुख, संपत्ती, आनंद, बल आणि खूप काही असे आशीर्वाद प्राप्त करो, ज्यामुळे तुम्ही अधिक संपन्न आणि आनंदी असो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.